नमस्कार मित्रांनो, शेखरच्या टिप्स मध्ये आपलं स्वागत आहे। कालच माझ्या भावाचा बर्थडे होता आणि त्या बर्थडेच्या निमित्ताने खूप साऱ्या जणांनी त्याला पुष्पगुच्छ, बुके आणि फुलहार दिलेले आहेत। तर त्याच्यामध्ये खूप सारे सुंदर सुंदर फुलं होते। तर मग त्यांना करायचं काय, एक दोन दिवस ते फ्रेश राहतात पण नंतर ते कोमजतात, आपल्याला फेकून द्यावं लागतं। तर म्हटलं फेकून देण्यापेक्षा आपण काहीतरी त्याचा उपयोग करून पाहू। तर इथे मी गुलाबाच्या काही पाकळ्या घेतल्या आहेत, सुंदर त्यांना सुवास आहे। तर आपण काय करू शकतो की त्यांना असं बिछाण्यावर पसरवू शकतो। तुमचं जे अंथरूण आहे त्याच्यावर तुम्ही असं त्यांना मस्त पसरवू शकतात आणि त्याच्यावर झोपू शकतात। याने होतं काय की जो गुलाबाचा सुगंध असतो, आपल्याकडे पूर्वापार परंपरा आहे की झोपताना गुलाबाच्या पाकळ्या म्हणा किंवा विविध पानं म्हणा किंवा विविध फुलं असं आपण टाकून झोपतो। तर याचा फायदा काय असतो की गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहे, गुलाब शीत असतं, थंड असतं। आपण उन्हाळ्यामध्ये गुलाबजल वगैरे किंवा गुलाबाचं अर्क असलेलं सरबत वगैरे घेतो, गुलाबाच्या पाकळ्या टाकतो पाण्यामध्ये आणि ते पाणी पितो। तसंच झोपताना जर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या टाकून बेडवर झोपलात तर तुम्हाला झोपही छान लागते। त्याच्या वासाने तुम्हाला तुमचा मूड फ्रेश होतो, तो सुगंध दरवळत असतो तुमच्या रूम मध्ये आणि झोपही चांगली लागते, तुमचा मूड फ्रेश होतो आणि तुम्ही ताजेतवाने होतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना स्किनचे डिजीज असतात किंवा त्वचा रोग असतात त्यांना ते प्रिव्हेंट करायला मदत करतं। शिवाय तुमच्याकडे गुलाब अवेलेबल नसेल तर मी आईला विचारलं तर आई म्हणाली की त्यांच्या काळी गुलाब असतं, ठीक आहे, पण गुलाबाच्या ऐवजी कडुनिंबाची पानं पण वापरू शकतात। किंवा मग आईच्या लहानपणी ती सांगायची की पुदिना असतो ना, पुदिन्याचे पानं आणि कडुनिंबाचे पानं, हे असे पानं अंथरुणावर टाकायचं आणि त्याच्यावर झोपायचं, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शरीरात जास्तीची उष्णता असेल, त्वचा रोग असेल ते प्रिव्हेंट करायला मदत करायचं आणि झोप पण छान लागायची। तर त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा। मला तर खूप छान वाटतंय। हे असं आपण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यावर तुम्ही झोपू शकता, इन्स्टंट तुम्हाला जाणवेल। पहा तुम्ही, मी आता झोपलोय, माझी स्किन टच होते पाकळ्यांना तर मला गार वाटतंय, शिवाय त्याचा सुगंध पण एक छान फील देतोय। सो तुम्ही देखील करून पहा, तुम्ही झोपून पहा, रात्रभर अनुभव घ्या आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय वाटतं, तुमच्या त्वचेचा एक मंद सुगंध पण येईल। सो तुमचा मूड फ्रेश होईल, तुम्हाला जास्तीचं ताजतवानं वाटेल आणि अशाच नवीन टिप्ससाठी मला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।